नागपूर महानगरपालिकेच्या कारभार 1,42,00,000 कामाचे एस्टिमेट वर्क ऑर्डर निघाले, मात्र ऑटोमॅटिव्ह चौकापर्यंत सौंदर्यीकरणाचे काम अपुरेच. या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नंदकिशोर माटे, महेंद्र भांगे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. बघा काय आहे प्रकरण ग्राफीण वर्ल्ड न्यूजवर. चौपर्यंत जो मेट्रोच्या खालते वृक्षारोपण करण्यात आला आहे त्याच्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आपण केलेला आहे. काय नेमकं आरोप आहे? आरोप म्हणजे सरळ सरळ दिसते आहे की तुमच्याकडे आपण एस्टिमेट केला, मागितला महानगरपालिकेला आणि वर्क ऑर्डर मागितला. त्याच्यात थेट लिहिलेलं आहे, सरळ सरळ लिहिले आहे की ऑटोमॅटिक चौक ते 0 माईलपर्यंत तुम्ही ना 1,41,92,669 टेंडर घेतला. ते टेंडर नागपूरच्या रेनबो बिल्डर्स नागपूर यांनी घेतलेलं आहे. जेव्हा आम्ही त्यांना विचारलं, टेंडरवाल्यांना ज्यांनी टेंडर घेतला त्यांना विचारलं आपण की सर ऐसी चीजे ऐसा की मग इथल्यापासून इथपर्यंत जेव्हा तुम्ही तो टेंडर घेता, मला इथून मुंबईला जायचं तर मला तिकीट तेवढेच भेटत, तेवढ्याच पैशात मला जाणं होईल. त्याच्यामध्ये मध्यंतरी मला कुठं सोडतील का ते लोक? माझी इच्छा मला उतरायचं आहे तर मी उतरेल तिथं. परंतु जेव्हा तुम्ही टेंडरच घेतला, तुमच्याबरोबर एस्टिमेट आहे, तुमच्याबरोबर वर्क ऑर्डर आहे, आणि तेव्हा मग तुम्ही इथून तर तिथपर्यंत घेतलं, मग गड्डी उतारून ते मग 0 माईलपर्यंत किंवा ऑटोमॅटिक पाटणीपर्यंत हा जागा सोडलेली काय आहे? मग जेव्हा तुम्ही 1,41,00,000 टेंडर घेत असाल तर मग मध्यंतरी पैसे गेले कुठे? मग आता परत विचारण्यात गेली तर म्हणजे आणि तिथं व्हर्टिकल बनवतात, त्याचे वर्कआउट वेगळं. मग ते पैसे पहिलेच्या अगोदरचे पैसे तुम्ही जे भरले होते ते कुठे गेले? मग याच्यामध्ये सरळ सरळ भ्रष्टाचार दिसून येते आम्हाला. आम्ही विचारण्यात केली तर आम्हाला किंतु परंतु सांगतात. माननीय आयुक्त साहेबांना दिलेला आहे, माननीय उपायुक्त साहेबांना दिले आहे, विजयलक्ष्मी दिल्ली मॅडम जो विभागीय आयुक्त त्यांना दिलेला आहे, आणि उद्यान विभागाला दिलं आहे. त्यांच्याकडून 4 पत्राचं अजूनपर्यंत उत्तर आलेलं नाही आम्हाला. म्हणजे आम्ही काय सांगावं? मेट्रोला विचारलं की मेट्रो सरळ सरळ सांगते की 2019 मध्ये आम्ही त्यांना टेंडर दिलेलं आहे आणि हस्तांतरण केलं आहे की महानगरपालिकेने यांचे वृक्षारोपण आणि सुसौंदर्यीकरण करण्यात यावं. परंतु त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला त्या प्रकारचे एकही प्रकारचे उत्तर दिले नाही. त्याचं असं आहे की हम करे सो काय तर हम बोलेंगे वैसे ही करना पडेगा आपको, असा वाला विषय आहे. आता तुमची मागणी का? आमची मागणी म्हणजे काय आहे की 1,41,00,000 रुपयाच्या आम्हाला पूर्ण तरी त्याच्या जनसामान्याकरता त्याचा डाटा आम्हाला पाहिजे, आणि कधी आणि कोणत्या वेळेस पैसे तुम्ही दिले पाहिजे. जर असं नाही जमत तर शासनाकडून उच्च स्तरीय चौकशी झाल्या पाहिजे. यांच्याकडे नाही झाली तर आम्हाला मग धरणे आंदोलन करावं लागेल महानगरपालिकेच्या समोर. 2023ला तर प्रशासक होता ना त्या याच्यात महानगरपालिकेतर्फे. बरोबर, पण महा मेट्रोने 2019 मध्ये हस्तांतरित केला होता. अच्छा, मग 23 नंतर त्यांनी टेंडर काढलं. आणि वर्क ऑर्डर केला आहे याच्यामध्ये 2024 मध्ये. 20-21 ला करून हे आपल्याला माहित आहे. प्रशासन असल्यावर प्रशासनच काम करेल. प्रशासनाने काम केल्या वेळेस त्यांना काय करायला पाहिजे होतं? त्याचा एस्टिमेट आहे, तिथं सरळ सरळ दिलं आहे की मेट्रो ब्रिज 0 माईल टू कांबी रोड ऑटोमॅटिक चौक. मग मध्यंतरी का सोडण्यात आला? मग जेव्हा सोडण्यात आला तर मग याचे पैसे तर तुम्ही पूर्ण लावलेत ना, मग मधले पैसे गेले कुठे आहे? आमचं कसं आहे याच्यामध्ये कंत्राटदार खालूनपासून वरिष्ठ जेवढे अधिकारी आहेत याच्या सर्व संघटनांनी गुंतवणूक झालेली आहे, असा आमचा थेट आरोप आहे त्यांच्यावर. जर तुमची मागणी मान्य न झाल्यास पुढचं पाऊल काय? सांगितलं ना, महानगरपालिका उद्यान विभागाच्या समोर आमच्या धरणे आंदोलन राहील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे. भ्रष्टाचार झाला यावर आज पत्र परिषद घेण्यात आली, काय सांगणार आपण? 0 माईल ते ऑटोमॅटिक चौक पर्यंत जे आपण शासनाच्या मार्फत जे गार्डनिंग करत, जे शासनानं गार्डनिंग केलेली आहे ते अर्धवट सोडून त्यांनी पिच्यामध्ये सोडून दिलं. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तो उत्तर नागपूर असल्यामुळे हे लोक लक्ष देत नाही. कारण की उत्तर नागपूरमध्ये त्यांना असं वाटतं की मागासवर्गीय लोक राहतात, तिथं कोणी विचारणारा नाही, काय नाही. आज आपण पाहिलं असेल नागपूरमध्ये विकास कामं इतक्या जोरामध्ये होत राहिले, पण आमच्या उत्तर नागपूरमध्ये विकास कामं होत नाही. विकास कामं झाले ते अर्धवट सोडून जातात. तिथं रस्त्यामध्ये खड्डे आहेत, तिथं झाडं बरोबर लावत नाही ना. आता नंदू माटेच्या माध्यमातून आम्ही ना हे तुम्हाला जे निवेदन दिलेली आहे त्या निवेदनामध्ये स्पष्ट लिहिलं आहे तारीख टू तारीख की केव्हा सँक्शन झालं, काय झालं. 1 कोटी काही रुपये सँक्शन झाल्यानंतरही काम जसं तसंच आहे ना. ते पैसे गेले कुठं? माहितीच्या अधिकारामध्ये विचारा तो कोणी अधिकारी सांगायला तयार नाही. महापौरांना आपण निवेदन दिलं, महापौरही आपल्याला उत्तर देत नाही. अशा पद्धतीनं हा भ्रष्टाचार होत आहे. आम्ही लोक प्रत्येक गोष्टीचा टॅक्स भरतो, GST पासून, सेल टॅक्स पासून,
रोड टॅक्स पासून आपला घर टॅक्स पासून सर्व टॅक्स आमच्याकडून गव्हर्नमेंट घेऊन घेते. शिक्षाच्या नावावर घेऊन घेते, साफसफाईच्या नावावर घेते, न विकासाच्या नावावर असा भ्रष्टाचार होते. हे शासनाचे सोबत हे अधिकारी, नेते आणि कंत्राटदार यांची संघटना झालेली आहे. खूप मोठा भ्रष्टाचार आहे या पूर्ण देशामध्ये, तर आहेच आहे. महाराष्ट्रामध्ये ना, नागपूर शहरामध्ये ना, उत्तर नागपूरमध्ये सर्वात जास्त आहे. याच्यावर आम्हाला बंधन कसं लावता येते याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की याचा आवाज उचला तुम्ही. पत्रकार बंधूंनी लोकांपर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे की याच्या पैसा आल्यानंतरही खर्च करत नाही ना, आपले घरं बसतात. याकरिता आमच्या आजच्या काळात या संदर्भात आपण कोणाला तक्रार दिली आहे का? आणि तक्रार दिली की का, त्यांचं मत काय आहे? या संदर्भात सर्वांना पत्र दिलेली आहे. आपले अमोल चोर पगार साहेब जे गार्डन विभागाचे प्रमुख आहेत, जसं मान्य आयुक्त साहेबांनाही दिली आहे, तर महापौर साहेबांनाही दिली आहे. ते पूर्ण बंच आहे. इथं पूर्ण फोटोसहित आम्ही दाखवलेलं आहे की कुठं कुठं काय काय झालेलं आहे. म्हणजे हे असं अर्धवट ना अधुरं काम करून ते लोकांचे पैसे ना शासनाची दिशाभूल करून ते पैसे सर्व वसुली करण्यात ते सोबत दिसत आहे. तिथं लोक कचरा टाकतात आहे. तिथं गार्डनिंग करायचे होते, ते झाडं लावायचे होते, तिथं लोक बॉटला हे ना ते कचरा टाकत आहे. अशा पद्धतीनं नागपूर जेव्हा आपण टॉप 10 मध्ये आपले विलासराव देशमुख साहेबांनी आणलं होतं, त्या नागपूर शहराच्या विकासाच्या नावावर भ्रष्टाचार करून याची वाट लावण्याचं काम बीजेपी सरकार करत आहे. तर महानगरपालिकेची शाळा यांनी बंद केली आहे. विकासाच्या नावावर यांनी खूप काही लोकांना म्हणजे समजा की लुबाडण्याचं काम सुरू आहे. मागणी काय आहे? आमची मागणी अशी आहे की जे पैसे सँक्शन झालेले आहेत त्या पैशाचं काय झालं, काम अर्धवट जे आहे ते पूर्ण झालं पाहिजे. नाही झाला तर जे अधिकारी आहेत म्हणजे कंत्राटदार त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आमची अशी मागणी आहे की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. माहितीच्या अधिकारातून उत्तर मागितल्यानंतरही देत नाही, म्हणजे हे तर लोकशाही संपल्यासारखे झाले आहे. ते तर तानाशाही आहे. खुला भ्रष्टाचार करून आले लोक, पण बोलणारा कोणी नाही. याकरिता आम्ही तुमच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना, शासनाला, लोकांना आम्ही हे माहिती देऊ इच्छितो. मी नंदकिशोर चंद्रवान नाटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, नागपूर शहराचा सहकार सचिव. काही दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाला माहिती विचारण्यात आली होती की जे गडहिंग्लज चौक ते शाहजहानपुरी चौक म्हणजे ॲटोमॅटिक स्क्वेअर पर्यंत हे जे दुभाचा कायदा आपले म्हणजे मेट्रो आणि पुलाच्या कायद्याचे त्याबाबतीत विचारण्यात आला होता की बा हे तुम्ही जो वृक्षारोपण केलं किंवा सौंदर्यीकरण केलं, ह्या सौंदर्यीकरणाला मध्यंतरी आळा का लागला, म्हणजे गड्डूग्राम झाडे झालेले नाही किंवा सौंदर्यीकरण झालेलं नाही. त्यासाठी मी विचारपूस केली. तर विचारपूस केल्यानंतर मला वाटलं नाही ठीक आहे, काही अपचित होऊ शकते, तिथं जागा कमी असल्या कारणाने नाही होऊ शकत किंवा त्यांच्यामुळे काम करायला त्रास होत असेल असं काहीतरी असं वाटलं, पण त्याच्यात असं नाही होतं. 11/3/2026 रोजी मी त्यांना माहिती विचारत आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचा जो कार्य आहे हा अगोदर मेट्रोने केला होता. मग त्यांना विचारण्यात आले. मग मेट्रोला मी एक शब्द विचारला की सर, आपण हे ऑटोमॅटिक चौक ते जिओलाईन करायचा जो कार्य केला हा नक्की आपल्या कामातून किंवा आपल्या महामेट्रोच्या कार्यातून झालेला आहे? तर ते मला नाही, आम्ही 19/5/2026 रोजी हे आम्ही ना महानगरपालिकेच्या अंतर्गत देण्यात आलं होतं. मात्र महामेट्रोने ते काम आम्ही केलं नाही असं त्यांनी सांगितलं. आता आम्ही विचारण्यात आल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे कार्य इस्टिमेट आणि वर्क ऑर्डर आम्हाला द्यावा. त्याच्यानंतर त्यांना विचारणा करण्यात आली, पण त्यांनी काही दिलेले नाही. त्यानंतर 3/7/2024 रोजी विभागीय आयुक्त, उपायुक्त, मनपा आयुक्त उद्यान विभागाकडे पत्रव्यवहार केला. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांची दिशाभूल होत असल्याची भावना निर्माण झाली. दरम्यान महामेट्रोकडून माहिती अधिकाऱ्यापर्यंत विचारणा केली असता 16/7/26 रोजी प्राप्त झालेल्या उत्तरात स्पष्ट नमूद करण्यात आले की गड्डीगुदाम मेट्रो स्टेशन, मेट्रो स्थानक ते ऑटोमॅटिक चौक या मार्गावरील पुलाखाली मध्यवर्ती भागातील वृक्षारोपण, देखभाल, दुरुस्ती, सुशोभीकरणाची कोणतीही कामे महामेट्रोने केली नाही. त्यानंतर महानगरपालिकेकडून मिळालेल्या एस्टिमेट व वर्क ऑर्डरमध्ये स्पष्ट नमूद केले आहे
26/2023 तांत्रिक मंजुरी देण्यात आली होती. त्याचा आयडी नंबर दिलेला आहे आपल्याला. त्याची अमाऊंट होती 1,99,669 रुपये आणि त्यांची मंजुरी देण्यात आली म्हणजे निधीतून करण्यात आली होती. डीपीडीसी निधीतून करण्यात येणार होते. 8 महिन्याच्या पूर्ण अपेक्षित होते, मात्र आजही काम अपूर्ण झालेले नाही. दोष दायित्व कालावधीबाबतही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. संबंधित कर्ता हे रेल्वे विलास नागपूर यांच्या अशा प्रकारे जनतेच्या घराच्या पैशाचा अपव्यय किंवा गैरव्यवहार होत असेल तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा. शहर पण मेट्रो इतर विकास कामे सुरू असताना अशा प्रकारच्या अनियमितता अत्यंत गंभीर होत आहे. या प्रकरणात संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांची संलग्नपणाने निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे की संपूर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय समितीमार्फत चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी. याचे पुरावे माझ्याकडे आहेत. जर तुम्हाला वाटते की मी विचार करणार तर त्याचा एस्टिमेट आहे आणि त्याचा एस्टिमेट हे 0 ते ऑटोमॅटिक चॉक पर्यंत दिलेलं आहे. त्याची अमाऊंटही दिली आहे याच्यामध्ये. हे आम्ही ना पत्रव्यवहार मागितलं त्यांना. वर्क ऑर्डर बी आहे. त्यांच्या 8 महिन्यामध्ये एका वर्षामध्ये करणार होते आणि त्यांचे हे 0 पासून गड्डीपर्यंत जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये हे कमसे कम 7 ते 10 पिलर याच्यात सौंदर्यीकरण झालेच नाही. म्हणून आम्हाला असं वाटतं की त्यांनी कुठंतरी या पैशाचा घोळ केलेला आहे. याच गोष्टीचा विचार करून आम्ही शासनाला किंवा प्रशासनाला उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. तुम्ही या संदर्भात महापौरांना काही निवेदन केलं आहे? महापौरांना पत्र दिलेलं आहे सर, पण त्याचंही उत्तर नाही आता. विभागीय आयुक्त म्हणजे विजयलक्ष्मी खंद्रे मॅडम यांच्यापर्यंत गेला. त्यांचंही पत्र महानगरपालिकेला आलेलं आहे. त्याच्यानंतर उपायुक्त जे उद्यान विभागाचे आहेत राठोड साहेब त्यांच्यापर्यंत त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त त्यांनी पत्र दिलं, त्यांचेही उत्तर आलेलं नाही. म्हणजे हम करे सो कायदा अशातला त्यांचा भाग आहे. आपली काय मागणी काय? मागणी आहे म्हणजे आता आम्ही विचार केला की बाबा तुमच्या 2051 टेंडर होता, तुम्ही 2024 एस्टिमेट वर्क ऑर्डर बनवला, त्यांची तुमची 8 महिन्याची तरतूद होती बनवायची, तुम्ही ते बनवले नाही. बनवले पण ते मी अर्धवट पूर्ण केलेलं नाही. मग तुमचं कार्य आहे 1,41,00,000 0 पासून तर ॲडव्होकेट चौकमध्ये जर तुमचं कार्य आहे मग तुमचं मध्येच तास पडला, मग त्याचे पैसे कुठे गेले? माझा थेट आरोप आहे त्यांना. मागणी पूर्ण न झाल्यास तुमचं बोल काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महानगरपालिका आयुक्ताच्या समोर धरणे आंदोलनाचा आमचा इशारा आहे.